ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन म्हणतो, बोला मी साक्षी. मी तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेत ना, एक सिलेक्ट करा. सिंपल आहे असं म्हणतो अर्जुन. काय झालं का आठवत नाहीये? आठवा मी साक्षी असं म्हणून जोरात ओरडतो अर्जुन. तर दामिनी म्हणते ऑब्जेक्शन ऑर ऑनर. तर जज म्हणतात ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. आठवलं असं म्हणते आता साक्षी. ठीक आहे बोला असं म्हणतो अर्जुन. आठवलं मला असं म्हणते आता साक्षी. म्हणजे खून झाला त्या रात्री मी आश्रमात का गेली होती ते मला आठवलं असं म्हणते आता साक्षी. ॲक्च्युली मी नव्हते जाणार आश्रमात, पण मी आश्रमाच्या जवळून जात होते त्यावेळेस मला प्रिया दिसली आश्रमात जाताना. म्हणून मग मी जे पैसे दिलेले प्रियाला उधार म्हणून घेण्यासाठी म्हणून मी तिच्या मागोमाग आश्रमात गेले असं म्हणते आता साक्षी. आय सी असं म्हणतो आता अर्जुन. आणि हे आठवायला तुम्हाला 2.5 वर्ष लागली असं म्हणतो अर्जुन. कमालच आहे. पुढे काय झालं एक्झॅक्टली आठवलं का असं म्हणतो अर्जुन. अजून 2.5 वर्ष नाही आता आपल्याकडे असं म्हणतो आता अर्जुन. हो हो असं म्हणते आता साक्षी. पुढे काय असं म्हणतो अर्जुन. मी प्रियाला म्हणाले की मी जे पैसे दिले होते फीसाठी ते परत कर. प्रिया म्हणाली माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मग आमच्या दोघींमध्ये वादावादी झाली असं म्हणते साक्षी. तरी ते प्रियाला समजतच नाही काय थाप मारते ते म्हणून. आणि रविराज पण प्रियाकडे बघत असतो. पैसे मिळाले नाहीत म्हणून मी चिडून तिथून निघाले. माझ्या गाडीत बसले आणि मी घरी गेले असं म्हणते आता साक्षी. एक मिनिट. तुम्ही पैसे मागण्यासाठी प्रियाच्या मागे मागे आश्रमाच्या आत गेला आणि मग ते पैसे न घेताच तुम्ही घरी निघून गेलात असं म्हणतो अर्जुन. असंच असं म्हणतो अर्जुन. मी थोडी वसुली एजंट आहे असं म्हणते आता साक्षी. म्हणजे माझे पैसे नाही मिळाले तर तिथेच पैसे मिळीस तोपर्यंत बसून राहीन असं नव्हते करणार होते मी असं म्हणते आता साक्षी. मग मी प्रियाला सांगितलं की मी लवकरात लवकर माझे पैसे वापस कर आणि मी निघाले तिथून असं म्हणते साक्षी. पण तुमच्या दुसऱ्या फोनचं लोकेशन तर खून झाला तेव्हा आणि खून झाल्यानंतर थोडा वेळ आश्रमातच दाखवतंय असं म्हणतो अर्जुन. आणि मग फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय कसं अर्जुनने सिद्ध केलेलं असतं की साक्षीच्या दुसऱ्या फोन नंबरचं लोकेशन वत्सल्य आश्रमच होतं म्हणून. तर हे सगळं आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय. तर हे सगळं ऐकून आता दामिनी घाबरते आणि टेन्शन येतं तिला. हे कसं काय असं म्हणतो आता अर्जुन साक्षीला. सांगा ना मी साक्षी. विलासचा खून झाला तेव्हा आणि त्यानंतरही थोडा वेळ तुम्ही आश्रमातच होता हे मान्य करा असं म्हणतो अर्जुन. नाही असं म्हणते आता साक्षी. हे मला मान्य नाही. म्हणजे की ज्यावेळी खून झाला ना त्यावेळी मी तिथे नव्हतेच असं म्हणते साक्षी. मग त्या दुसऱ्या फोनचं लोकेशन तुम्ही कसं एक्सप्लेन करणार आहात असं म्हणतो आता अर्जुन. बोला ना असं म्हणतो अर्जुन. बोला मी साक्षी. इकडे तिकडे बघू नका मला उत्तर द्या असं म्हणतो जोरात अर्जुन. खून झाला तेव्हा तुम्ही आश्रमाच्या आतच होता असं म्हणतो अर्जुन. मान्य करा. नाही असं म्हणते आता साक्षी. मी आश्रमात गेले होते पण खून झाला त्यावेळेस मी आश्रमात नव्हते असं म्हणते आता साक्षी. आमच्या दोघींमध्ये जी वादावादी झाली ना त्या वादावादीत मी खूप चिडले होते. माझी पर्स तिथे राहिली आणि मी तिथून निघाले. माझा फोन त्या पर्समध्ये होता असं म्हणते आता साक्षी. तर दामिनी इथे घाबरते अजून. तर इथे प्रियाला मात्र खूप टेन्शन येतं. साक्षी पॅनिक होऊन काय मूर्खासारखं बडबडायला लागली आहे. त्यावेळी एवढं खोटं बोलतेय मी काय साक्ष देऊ असं म्हणते आता प्रिया. मी साक्ष काय दिली होती आणि काय बोलतेय आता. अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही तिथे नव्हता फक्त तुमचा मोबाईल तिथे होता असं म्हणतो आता अर्जुन. हां असं म्हणते आता साक्षी. मग मला सांगा तुम्ही तुमचा मोबाईल घेण्यासाठी पर्स घेऊन जाण्यासाठी आश्रमात परत कधी गेला असं म्हणतो आता अर्जुन. की ते पण मूवीच्या तिकीटसारखं प्रियाला दान केलं फ्रीमध्ये पर्स असं म्हणतो अर्जुन. तन्वी त्या रात्री साक्षी तुझ्याकडे पैसे मागायला आली होती हे तू मला सांगितलंच नाही आहेस असं म्हणतो रविराज. तर प्रिया म्हणते बाबा ते राहून गेलं. तर अर्जुन म्हणतो मला हे कळलंय की एक फोन पर्समधले काही पैसे काय तुमच्यासाठी काहीच नाही. की कोण आहात तुम्ही. मशहूर बिल्डर मैपत चिखरे यांची मुलगी आहात असं म्हणतो अर्जुन. आणि तुम्ही एक फोन मागाल तर मैपत चिखरे तुम्हाला 10-20 फोन तर असंच आणून देऊ शकतो असं म्हणतो आता अर्जुन. पण मिस साक्षी त्या पर्समध्ये तुमचे इम्पॉर्टंट ID कार्ड्स असतील बँकेचे कार्ड्स डेबिट कार्ड्स अँड ऑल ते घेण्यासाठी तुम्ही आश्रमात परत गेला होता ना असं म्हणतो अर्जुन. कधी गेला होता सांगा असं म्हणतो अर्जुन. तर साक्षी खूप घाबरलेली असते प्रेक्षक हो. तिला समजतच नसतं काय उत्तर द्यायचं ते. तर अर्जुन म्हणतो कधी गेला होतात. मला थोड्या वेळाने लक्षात आलं की
माझी पर्स माझ्याकडे नाही आहे. आश्रमातच राहिली. मग मी परत गाडी आश्रमाकडे वळवली आणि मग मी ती पर्स घ्यायला आश्रमात गेले असं म्हणते आता साक्षी. ग्रेट असं म्हणतो अर्जुन. आणि जेव्हा तुम्ही तिथे गेला तेव्हा तुम्ही पाहिलं की मधुभाऊ आणि विलासची चटापट चालू आहे आणि तुम्ही पिस्तूल खेचण्याचा प्रयत्न केला असं म्हणतो आता अर्जुन. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी स्वतः लिहिलेली सिनेमाची गोष्ट सांगू नये, फॅक्ट्स बोलावे असं म्हणते दामिनी. ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतो होता जज. थँक्यू असं म्हणते दामिनी. ओके असं म्हणतो अर्जुन. मग साक्षी शिखरे तुम्हीच सांगा कोर्टाला की तुम्ही जेव्हा तुमची पर्स घ्यायला परत आश्रमामध्ये गेला होता तेव्हा तुम्ही तिथे काय बघितलं असं म्हणते आता साक्षीला असं म्हणतो आता अर्जुन. मी जेव्हा आश्रमात गेले त्यावेळेस पाहिलं की आश्रमातल्या सगळ्या वस्तू अशा अस्तव्यस्त पडल्या होत्या. मधुभाऊ आणि विलास दोघेही जमिनीवर पडले होते. विलासच्या छातीतून रक्त येत होतं आणि हे सगळं बघून मी खूप घाबरले. मी पॅनिक झाले. मी माझी पर्स उचलली आणि मी तिथून निघाले असं म्हणते साक्षी. ओ आय सी असं म्हणतो अर्जुन. खूप वाईट झालं नाही का असं म्हणतो तो. म्हणजे इतकं भयानक दृश्य तुम्हाला बघावं लागलं. पण तेव्हा प्रिया मधुकर कुठे होत्या असं म्हणतो आता अर्जुन. नाही नाही माझं लक्षच नव्हतं ती कुठे होती ह्या गोष्टीवर, कारण मी खूप पॅनिक झाले होते. हे सगळं दृश्य बघून मला कळत नव्हतं काही आणि मी घाबरले निघाले तिथून असं म्हणते आता साक्षी. कमाल आहे मी साक्षी असं म्हणतो अर्जुन. नाही म्हणजे तुमच्यासमोर एका माणसाचा मर्डर झाला आणि तुमच्यासारख्या सुशिक्षित मुलीला पोलिसांना इन्फॉर्म करणं गरजेचं नाही वाटलं असं म्हणतो आता अर्जुन. का असं म्हणतो अर्जुन. मी मगाशी म्हणाले तसं मी खूप पॅनिक झाले होते. काय करायचं हे मला सुचत नव्हतं आणि खरंच सांगते आमच्यासारख्या सामान्य माणसाला पोलिसांकडे जायचं ह्या गोष्टीचं एक वेगळं टेन्शन येतं आणि हा सगळा गुन्हाचा मामला होता. जर का मी काही बोलायला गेले असते आणि मीच ह्या सगळ्या गोष्टीत अडकले असते तर मला ह्या गोष्टींची खूप भीती वाटत होती म्हणून मी गप्प बसले असं म्हणते आता साक्षी. इथे प्रतिमा आणि अश्विनला दाखवलंय तर अश्विन म्हणत असतो प्रतिमा आत्या पाणी घेतेस आणि प्रतिमा मात्र खूप घाबरून बसलेली असते. बरं वाटतंय का तुला आता असं म्हणतो अश्विन. तर प्रतिमा खूप टेन्शनमध्ये असते. आत्या आपण घरी आल्यापासून तू एक शब्दही बोललेली नाही आहेस असं म्हणतो अश्विन प्रतिमाला. बरं मला सांग कोर्टात काय झालं होतं बरं असं म्हणतो आता अश्विन. तर अजून घाबरते प्रतिमा. कशाला तू एवढं घाबरली आहेस सांगशील का मला असं म्हणतो अश्विन. तर आता तिला आठवतं कसं मायपतला बघून ती घाबरलेली असते ते. तिला तिचा भूतकाळ सगळा आठवतो आता. बरं ठीक आहे हरकत नाही, तुला नसेल सांगायचं तर काही हरकत नाही असं म्हणतो अश्विन. बरं आत्या तू जरा रूममध्ये जाऊन आडवी होतीस का? आराम कर थोडा. ठीक आहे. तर प्रतिमा मात्र काही बोलायलाच तयार नसते. तर आता परत कोर्ट दाखवलंय. अर्जुन म्हणतो वा मग तुमच्यासारख्या सामान्य माणसाला आज अचानक इतक्या कळकळीने सगळं सांगावंसं का वाटतंय असं म्हणतो होता अर्जुन. सामान्य माणसाला सांगावंसं का वाटतं असं म्हणतो होता अर्जुन. तर साक्षी म्हणते लोकेशन, फोनचं लोकेशन, तुम्हाला माझ्या फोनचं लोकेशन आश्रमात सापडलं ना म्हणून मी आज सगळं खरं खरं सांगितलं असं म्हणते आता साक्षी. मी तेव्हा सगळं खरं बोलले असते तर आतापर्यंत मला कुणी ठरवून जेलसुद्धा झाली असती असं म्हणते साक्षी. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की तुमच्या पोलीस डिपार्टमेंटवर आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही आहे असं म्हणतो अर्जुन. नाही 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 असं मला अजिबात म्हणायचं नाही असं म्हणते साक्षी. मग काय म्हणायचं आहे असं म्हणतो अर्जुन. हां ठीक आहे, मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. सिम्पल. वात्सल्य आश्रमात प्रिया सोडून तुम्ही आणखीन कोणाला ओळखत होता का असं म्हणतो आता अर्जुन. नाही असं म्हणते आता साक्षी. मी कोणालाच ओळखत नव्हते असं म्हणते साक्षी. नीट आठवा असं म्हणतो आता अर्जुन. तुम्हाला कसं आठवायला खूप वेळ लागतो ना. चला मी तुमच्यासाठी जरा सिम्पल करतो. तुम्हाला डिरेक्टली विचारतो. तुम्ही विलासला आधीपासून ओळखत होता का असं म्हणतो आता अर्जुन. तर आता साक्षी महिपतकडे बघते आणि प्रियाकडे पण. तर आता इथे साक्षीला काय बोलावं ते समजतच नाही. नाही अजिबात नाही असं म्हणते आता साक्षी. माझा आणि विलासचा काहीच संबंध नव्हता असं म्हणते साक्षी आता. ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. मिलॉर्ड मला आता राजेंद्र यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी असं म्हणतो होता अर्जुन. तर आता दामिनी आणि महिपतला कळतच नाही कोण राजेंद्र म्हणून.
तर जज म्हणतात परमिशन ग्रांटेड, तू जाऊ शकतेस असं म्हणतो होता अर्जुन साक्षीला आणि तिला खाली बोलवतो. तर आता तो महिपतचा माणूस असतो ना राजेंद्र, त्याला बोलवतो होता अर्जुन विटनेस बॉक्समध्ये. तर तो माणूस येतो आता. तर अर्जुन त्याला नाव विचारतो आणि काय काम करता हे विचारतं. तर तो माणूस म्हणतो माझं नाव राजेंद्र आहे आणि मी साक्षी एस कन्स्ट्रक्शन्समध्ये काम करतो. तर अर्जुन म्हणतो साक्षी एस कन्स्ट्रक्शन म्हणजे महिपतची कंपनी ना? तर तो माणूस म्हणतो हो. तर आता प्रिया एकदम टेन्शनमध्ये येते. मी साक्षी शिखरे, तुम्ही ह्याला ओळखता असं म्हणतो आता अर्जुन. तर आता साक्षी इकडे तिकडे बघते. तर साक्षी म्हणते हो ओळखते, मिलॉर्ड राजेंद्र महिपतच्या कंपनीमधून बऱ्याचदा कॅश काढायचा. तर अर्जुन पुरावा देतो आता जजना. त्या कंपनीच्या बँकची हिस्ट्री आणि बँकेतलं CCTV फुटेज असं दोन्ही पुरावे म्हणून अर्जुन देतो आता जजला. तर आता CCTV प्ले होतो कोर्टात. तर आता हा माणूस कॅश काढतानाचं दाखवलंय. तर सगळ्यांना समजतच नाही हे काय चाललंय ते म्हणून. सगळ्यांना कोडच पडतं दामिनीला महिपतला वगैरे. ऑब्जेक्शन युअर ऑनर असं म्हणते आता दामिनी. ॲडव्होकेट सुभेदार एक्झॅक्टली काय प्रूव्ह करू पाहतायत असं म्हणते आता दामिनी. कारण कुठल्याही कंपनीत एखादा एम्प्लॉई स्वतःच्या बॉससाठी पैसे काढून आणूच शकतो असं म्हणते दामिनी. हा गुन्हा कधी पण सून होऊ लागला असं म्हणते आता दामिनी. कॅश विड्रॉ करणं गुन्हा नाहीच आहे मिस देशमुख असं म्हणतो आता अर्जुन. प्रॉब्लेम सांगू तुम्हाला, विलासच्या कडे जी कॅश होती त्याचे सिरियल नंबर आणि विलासने मधुभाऊंना दिलेले पैशांचे सिरियल नंबर मॅच होत आहेत असं म्हणतो अर्जुन. ह्याचाच अर्थ मिलॉर्ड, विलासकडे जी कॅश होती ती महिपत शिकरेच्या ह्या माणसानेच विलासला दिली होती असं म्हणतो अर्जुन. कशावरून असं म्हणते आता दामिनी. पुरावा काय, कोर्टात पुरावा लागतो सुभेदार असं म्हणते दामिनी. कारण काय, ती जी कॅश ह्या मिस्टर राजेंद्रनी बँकेतून काढली त्याचा रेकॉर्ड पोलिसांकडे असण्याचा काहीच कारण नाही असं म्हणते दामिनी. आणि विलासने जी कॅश मधुकर पाटील यांना दिली ती आणि ही कॅश सेम आहे, ह्याचा सिरियल नंबर मॅच होतोय, ह्याचा पुरावा काय आहे असं म्हणते दामिनी. तो रेकॉर्ड पोलिसांकडून नसेल तर मधुभाऊंकडून आहे असं म्हणतात अर्जुन. मिलॉर्ड, खर्च झालेला प्रत्येक पैसा आणि आलेला प्रत्येक नोटेची सिरियल नंबर लिहायची जुनी सवय आहे मधुभाऊंची असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन तो पुरावा देतो. ह्यात सगळा हिशोब आहे मिलॉर्ड. आणि विलासने मधुभाऊंना जे पैसे दिले होते ठेवायला त्याचे सिरियल नंबर सुद्धा आहेत असं म्हणतो अर्जुन. तर हे सगळं बघून प्रियाला मात्र खूप टेन्शन येतं. आजचा एपिसोड मात्र इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे अर्जुन प्रियाला म्हणतो मिस प्रिया मधुकर यांनी फक्त विलासलाच नाही मारला तर मधुभाऊंनाही मारण्याचा प्रयत्न केला असं म्हणतो अर्जुन. असा आरोप करतो तो प्रियावर. विलासचं पिस्तूल तुझ्या हातात होतं, तू पिस्तूलने गोळी झाडली आहेस, तू मारलंस प्रिया, तू मारलंस, तुला पैसे हवे होते म्हणून तू विलासचा खून केलास, गोळी झाडली आहेस तू त्यांच्यावर. नाही नाही नाही, गोळी मी नाही झाडली, साक्षीने झाडली, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं असं म्हणते आता प्रिया. तर आता रिकॅप सुद्धा इथेच सांगतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.